जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। मुंबईच्या सागरी किनारी असलेली माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही कंपनी गेली 2.5 शतकांपेक्षा अधिक काळ देशासाठी जहाज पाणबुडीची बांधणी करत आहे। कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझगाव डॉक कामगार एकता युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहे। 1 जुलै 2025 रोजी माझगाव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे। माझगाव डॉक एकता युनियनच्या अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत, त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे। कामगारांचे प्रश्न आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत, सरकार दरबारी, केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे, कामगारांना न्याय देणं, अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं, हे आम्ही आमचं काम समजतो। त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने, त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। ह्या गोष्टीचा आम्हाला अतिशय खूप आनंद होतोय की शिवसेनेचं प्रभाव नेतृत्व हे ठाण्याचं जे आनंद दिघे साहेबांच्या तालमीतलं नेतृत्व आणि खासदार नरेशजी म्हस्के आज आमच्या युनियनचं आणि माझगाव डॉकमधल्या तमाम तरुण कामगारांचं नेतृत्व सांभाळणार आहेत, याचा खूप जास्ती आनंद माझगाव डॉकमधल्या सगळ्या कामगारांना आहे। कारण की माझगाव डॉकच्या तरुण कामगारांसमोर खूप समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी बरीच वर्ष प्रयत्न चालले, पण ते काही शक्य नाही झालं। तर आज आम्हाला आशा, अपेक्षा म्हणजे आम्हाला खात्रीच आहे की आदरणीय नरेशजी म्हस्के खासदार यांच्या मार्फत माझगाव डॉकच्या सगळ्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील, एवढी माझी